सर मी 1990 पासून इथे राहतोय. 1990 पासून मी इथे राहतोय. वेळचोळी घरपट्टी भरतोय, पाणीपट्टी भरतोय. एक सामान्य नागरिक मी आहे इथं. माझ्या अपेक्षा काय असतात सर्वसामान्य नागरिकाच्या की माझ्या घरासमोर लाईट असावा, मला व्यवस्थित पाणी मिळावं, माझ्या घरात रस्ता व्यवस्थित असावा, या ज्याला माझं जे सांडपाणी गटर व्यवस्थित असावं. आजपर्यंत आमच्या इथं काही झालेलं नाही. कुठल्या नगरसेवकानं काही केलेलं नाहीये. चांगला नगरसेवक निवडून द्यावा यासाठी आमचा प्रयत्न असतो. चांगला उमेदवारी माणसाला उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. पण ऐन टायमाला ते होत नाही. सर्वसामान्य नागरिकांना नगरसेवकांना उभा राहावं निवडणुकीला ही परिस्थिती नाही. कारण अगोदर सर्व नेत्यांचं लांछन करावं लागतं, ते वाढदिवस साजरे करावे लागतात, त्यांना इथे बोलावं लागतं, त्यांचे फटाटा फोडावं लागतात, त्यांना जेवण करावं लागतं. त्यानंतर जेव्हा इलेक्शन येते त्यावेळी ते मताला ते उमेदवारीला ब्लॅकमेलिंग करतात, पैसे मागतात, पैसे घेऊन ते उमेदवारी देतात. आता सर्वसामान्य माणसाला पैसे आणायचे कुठून? पहिला त्यांचं लावणी करायला 20-25 लाख खर्च करायचे, उमेदवारासाठी 20-25 लाख खर्च करायचे. त्यात मत कोण फुकट टाकत नाही. 5-5 हजार घेऊन मतदान करतात, ते पैसे टाकायचे, 2-3 कोटी रुपये घालायचे. हे मस्त सर्वसामान्य नागरिकांना करायचं काय? तुम्ही कामे करत नाही, चांगला उमेदवारी देत नाही, चांगला लोक निवडून देत नाहीत आणि नंतर लोक परत हे मारत बसतात. बरं, एखाद्या चांगल्या उमेदवारी दिली नाही, कोणी नागरिक पुढे येत नाही. ह्या माणसाला उमेदवारी का दिली नाही? आतापर्यंत त्या उमेदवारांना काय ज्यानं काम करतात तुम्ही परत उमेदवारी कशी देता? नागरिक पत्र लांब बडबडतात, असं करा नगरसेवकांनी असं केलं. उमेदवार त्याला दिला नाही, केलं त्याला आपण त्याला अजून विचारूया जो कोण आहे पक्षात जो त्याला आपण सोयी म्हणून जाऊया. पुन्हा वेळ नसतो, काही कोण करत नाही आणि हे असंच इथं चालणार. अशा पद्धतीने चालणार. नागरिक 5 मिनिटं बडबडतात कारण नागरिकांना इथल्या अशा पद्धतीने घाणेरड्या राहायची सवय झाली. कोण काय करत नाही, कोण काय होत नाही, अशा पद्धतीने लोक राहणार. आम्ही 35 वर्ष असं बघतोय कारण जनता त्या लायकीच्या त्या पद्धतीने त्यांना नगरसेवक मिळतात आणि त्या पद्धतीने ते सगळं होत त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. आज या माणसाला उमेदवारी मिळेल नाही. किती नागरिक पुढे आले? कोण आहे तो? त्याला जाऊया आम्ही विचारतो का दिली उमेदवारी? त्याच त्या माणसाला उमेदवारी देतात, ते माणसं निवडून देतात आणि त्या माणसाला परत तेच काम चालतं इथं. कारण जनता बी त्या योग्य त्या पद्धतीने राहायचं त्यांना सवय झाल्या. नुसतं 2 मिनिटं बोलायचं पण त्या पद्धतीने राहायचं. आज या माणसं देणं केलं की नाही, स्वतः पैसे नसते करून दिले, कोण पुढे आले ना उमेदवारी दिले नाही म्हणून? किती नागरिक तिथे गेले, लांब पद्धत बरोबर यायचं, कोणी येत नाही. आज आम्ही असंच होते, असंच चालणार. आणि घरपट्ट्या टायमात घेतात, पाणीपट्टी टायमात घेतात, पण त्यापैकी कुठल्या सुविधा मिळत नाही. इथं कुठलं उद्यान नाही, इथं कुठलं क्रीडांगण नाही, इथं कुठलं महापालिकेचा दवाखाना नाही. आम्हाला पाहिजे असं प्रायव्हेट दवाखान्यात जावं लागतं, भरपूर पैसे खर्च. आम्ही एवढ्या 10,000 रुपये घरपट्ट्या भरतो, व्यवस्थित पाणी भरतो. या महापालिकेला लाज वाटत नाही आयुक्ताला. पण 2 वर्ष झालं त्यांचं इथं नगरसेवक नाही, आयुक्त प्रशासकीय कारभार चालतोय. आम्हाला तुम्ही सर्व साधं पाणी चांगलं देऊ शकत नाही. कुठलंही कोण इथं खोटं बोलतात, इथं पाणी कुठलंही चांगलं येत नाही, अशुद्ध पाणी येते आणि लोकांना त्या लायकीचं पाणी प्यायचं सवय झाल्या. लोक शेवटी त्याला ज्याला पैसे येतो मग अक्वागार्ड बसवतो पाणी पितो, ज्याला पैसे नव्हतो तसं उकळून पाणी पितोय आणि लोकांचं आरोग्य बिघडते. आरोग्य पहिले प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जायचं कारण चांगले महापालिका दवाखाने येत नाहीत, असले तर चांगल्या सुविधा मिळत नाहीत, पैसे मात्र व्यवस्थित सोय घेतात. अशा पद्धतीने चाललेलं आहे. जनता त्या लायकीच्या त्या नगरसेवक मिळतात त्या पद्धतीने आणि असं चालणार. आता तुम्ही जे जुने उमेदवार होते त्या जुन्या उमेदवारांना परत संधी देणार काय? आता उमेदवार जनता देणारच ना, पैसे घेऊन मतदान करतात ना, देणार जनता देणार ना. तुम्ही ऐकून घ्या, ही आता ही जी आमची अगोदरची नगरसेवक होते, जे आता मी ते नाव घेत नाही, हिसले आता अशी गटामध्ये गेलं, तीच मला निवडून येणार. तुम्ही 16 टक्क्यानंतर तुम्ही उमेदवार नाव कारण जनता त्याला निवडून देणार. इथं सगळं पैशाचं राजकारण चालतंय. इथं कोणाला आम्ही स्वतः निवडणूक लढवत 2007 साली मी स्वतः बघितलंय. इथं काय लोक तर म्हणतात, काय कॉलन्या असेल, आम्हाला मतदानाला पैसे आमच्या सुविधेमध्ये आम्हाला काय गरज नाही त्याचे, आम्हाला मतदानाला पैसे किती देतात सांगा. असं चालतंय आणि अशा पद्धतीने चालते. हे सगळं 98 वार्ड हा सगळा पैशाचा वार्ड आहे इथं. त्यामुळे इथं सुविधा होतच नाहीत. 25 लोक ह्या पद्धतीने राहतात. अशा पद्धतीने नाही, असं चालतंय. बघा आता जी नावं आता आहेत तीच पुढे निवडून 16 तारखेला तुम्ही गुलाब पुढे लागतो. तुम्ही बघा आता मी ती नावं सांगतो तुम्हाला, तीच निवडून जाणार पडणार नाही. आता चांगल्या उमेदवारांची संधी दिली नाही. ज्या त्याच्या विरोधाची पॅनल आहे पॅनल संधी दिलीच नाही विरोधी पक्षांना. तर आता तुम्ही असं म्हणताय की संधी मिळत नाही मिळत. तुमचा जो आयडियल ज्याला म्हणतोय आपण, त्याला आयडियल म्हणजे तुमचा उमेदवार कसा असला पाहिजे, तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे? उमेदवार ज्यांना आतापर्यंत कामे केले, ज्या आतापर्यंत नाही, पण उमेदवार कसा असला पाहिजे हे त्यांना आमची जनतेच कामे केली. आम्ही जे आमच्या समस्या असतात काय समस्या आम्हाला गटर पाहिजे व्यवस्थित, आमची सांडपाणी व्यवस्थित गेलं पाहिजे. आमच्याकडून घर चालवायला नाही, आम्ही सदन आहे ऐकून आमच्या घरासमोर आमच्या गटर पाहिजे, आमचं सांडपाणी गेलं पाहिजे, घरासमोर आमचं लेट पाहिजे, महापालिका लेट पाहिजे, जेणेकरून तिथं कुत्री फिरतात, हे साप फिरतात, आमच्या घरात लेट पाहिजे, व्यवस्थित मला पाणी मिळालं पाहिजे.
आणि माझ्या गावात चांगला रस्ता पाहिजे आणि काय असते का आमचं हे करणारच माणूस पाहिजे ना. आणि हे कोण करणार आतापर्यंत लोकांनी केलं नाही. दुसरा मला ते संधी दिली पाहिजे ना, मग तो करतो का नाही आम्हाला कळणार ना. लोक संधी देत नाही त्याला, असा विषय आहे. आयडियल मला कळणार कसा, त्याला कामाची संधी दिली की कळणार ना.